पुढची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात सापडले आहेत. गेल्या 3 दिवसात शिंदेंच्या 3 मंत्र्यांना आपल्या कारनाम्यांनी सरकारमध्ये, त्यामुळे शिंदेंचीच एक प्रकारे कोंडी झाली आहे. संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गुंडगिरी केली. त्यानंतर शंभूराज देसाईंनी भर सभागृहात शिवराळ भाषा वापरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना धमकी दिली. आणि त्याचवेळी आधी आयकर विभागाच्या नोटीसमुळे आणि दुसऱ्या दिवशी नोटांच्या बंडलाच्या व्हिडिओमुळे संजय शिरसाट आता अडचणीत आले. आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ. शिंदेंचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आता अडचणीत सापडले आहेत. शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओत 2 बॅगा दिसत आहेत. यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं आहेत असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केलाय. हा व्हिडिओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं शिरसाटांनी मान्य केलं, पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळलाय. शिरसाट राऊतांवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे, त्याबद्दल त्यांची वकिलांशी चर्चा सुरू आहे. तर शिरसाटांचा व्हिडिओ पोस्ट करत राऊतांनी शिरसाटांवर निशाणा साधला, तर संजय शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केला. ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात. तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो. योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळावत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते. हा संजय राऊत सारखा वेडा माणूस, ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका. याचं काम बडबडणं यात महाराष्ट्र जाणतोय. तर बॅगेमध्ये पैसे नव्हते आणि पैसे असते तर बॅग कपाटात ठेवली असती, असं स्पष्टीकरण देत संजय शिरसाट यांनी राऊतांचा दावा फेटाळलाय. तर लवकरच आणखी व्हिडिओ बाहेर काढू असा पलटवार मग संजय राऊतांनी केलाय. बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनींवर बसलेलो आहे, बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का, त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय? आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही. सामाजिक न्यायमंत्री आहेत, असं म्हणताय की हे पैसे नाहीयेत, ही कपड्यांची बॅग आहे, अशा पद्धतीचं त्यांनी एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. आपण तो व्हिडिओ पाहिला असेल, तसा असलेली दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे. अजून काही पुरावे किंवा बॉम्ब गोळ्या आहेत? नाही, ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बॅगांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे. अंतर्गत राजकारणातून शिरसाटांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा दावा मवियाच्या नेत्यांनी केला आणि या सगळ्या प्रकारावरून त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे कारवाई करणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल. ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार. ही मस्ती सत्तेतून आली, यांची जवळची माणसं किंवा हे जे 3 पक्षाचं सरकार आहे, या 3 पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झाले. धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे याकरता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतंय. आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गुंडगिरी करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर 64 तासांनी गुन्हा दाखल झालाय. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांखाली अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. निकृष्ट जेवणावरून गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला बनियन आणि टॉवेलवर बेदम मारहाण केली होती. त्यानंतर मगरुरी कायम असणाऱ्या गायकवाड यांच्यावर
गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली जात होती. एबीपी माझाने या घटनेचा गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आलंय आणि गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. तर गायकवाड यांच्यावर कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झालाय पाहूया. बीएनएस कलम 352 अपमानित करणं, बीएनएस कलम 115(2) मारहाण करणं आणि कलम 3(5) संगनमत करून मारणं या सगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल झालाय. तर इतकं सगळं महाभारत घडून देखील गायकवाडांची मगरुरी मात्र कायम आहे. आपण काहीही केलेलं नाहीये, आपल्याला अजिबात पश्चाताप झालेला नाही, असं गायकवाड एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. मी म्हणतो ना, मी केलेलं आहे, मला पश्चाताप नाही आहे. मी मारहाण केलेली आहे, पण मी काही जीवघेणी मारहाण केलेली नाही. सौम्य मारहाण माझी आहे. त्या कायद्यात तरतूद जो गुन्हा असेल तो त्याने माझ्यावर दाखल करा. आय डोंट केअर. अदखलपात्र गुन्हा आहे हा. कॉन्स्टेबल आणि नॉन कॉन्स्टेबल म्हणजे हा जो गुन्हा मोडतो हा नॉन कॉन्स्टेबलमध्ये मोडतो. आणि पोलीस स्वतः त्याच्याकडे जाऊन आले ना, पोलीस त्यांना जाऊन आली, त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत काहीच झालं नाही, मला तक्रार करायची नाही, संपला विषय. दरम्यान गायकवाडांवरील कारवाईवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत असल्याचं पाहायला मिळतंय. गायकवाडांविरोधात कुणीही तक्रार केलेली नाही, त्यामुळे कारवाई करता येणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी योगेश कदमांचा हा दावा खोटा ठरवलाय. जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. तक्रारच दाखल नसेल तर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकत नाही. तक्रार दाखल झाली तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल. तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांच्यावर विरोधकांनी काय म्हटलं नेमकं तेही पाहूया. बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे. खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. दरम्यान कॅन्टीन मारहाण प्रकरणी संजय गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केलेली होती. यावरूनच भाजप आमदार तमिळसेल्वन आक्रमक झाले. संजय गायकवाडांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सम्मानित छत्रपति वीर पुरुष छत्रपति महाराज ने मोलायब को मारा, वो कलाचार है. तुम काम करने वाला व्यक्ति को मारा, वो कलाचार है. मराठी कलाचार. संजय गायकवाड गलत कर रहा है, हम लोग गलत नहीं कर रहा है. तो महाराष्ट्र का राज्यपाल भी दक्षिण भारतीय है, सब गलत है क्या? ये बात को असेंबली में सम्मानीय मुख्यमंत्री साहब ये जो गलत बात किया उनके लिए भी मुख्यमंत्री साहब उनको कार्रवाई करना चाहिए. मेरा मुद्दा यही है.